नमस्कार, माय मॉम्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण चपातीचं पीठ कसं मळायचं ते बघणार आहोत, एकदम सोप्या पद्धतीने। चला तर मग करूया आता सुरुवात। तर पहिला पीठ चाळून घेऊया। जे नवीन शिकणारे आहेत ना त्यांच्यासाठी आहे हा व्हिडिओ। आता यात आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। आता थोडंसं तेल घालायचं आहे, म्हणजे आपलं पीठ छानपैकी मऊ होतंय। आणि चिकटत नाही ते। आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे, एकदम घालायचं नाही आहे आपल्याला। आणि छानपैकी पीठ मळून घेऊया आता। अशा प्रकारे पीठ मळल्यानंतर चपाती खूप छान होते, मऊ होते एकदम। आणि आतून छानपैकी 4-5 घड्या पण पडतात त्याला। त्यामुळे आपलं पीठ छान मळलेलं असलं ना, म्हणजे चपाती खूपच छान येते आपली। आता एकदम बघा छानपैकी आपल्याला ह्याला मळून घेतलंय। आता हे एकदम मऊ असं 5 मिनिट आपल्याला ह्याला आता ठेवून द्यायचं आहे। आणि मग चपात्या करून घ्यायच्या। चला तर 5 मिनिट बाजूला ठेवूया। तर बघा आता आपलं पीठ एकदम छानपैकी मऊ झालेलं आहे, थोडंसं मळून ठेवल्यामुळे। आता तर आपण चपाती करून घेऊया। एवढा गोळा घ्यायचा आहे। चपातीला पीठ लावून घेतलं मी, आता चपाती करून घेऊया। पहिलं असं आत तेल लावून थोडंसं पीठ लावायचं आहे आणि त्याची घडी करायची आहे। आत पीठ लावल्यामुळे आपल्या घड्या वगैरे आत छानपैकी पोळीला घडी पडते, चपातीला। हे नवीन शिकणाऱ्यासाठी आहे। आणि आपली चपाती एकदम छान फुगते पण चांगली आतून। जास्त जोर नाही लावायचा, हलक्या हाताने लाटून घ्यायचं असं। आपलं पीठ छान मळलं की नाही, चपाती चांगली येते आपली। आणि लगेच न लाटता थोडा वेळ त्याला ठेवायला लागतं पिठाला, त्यामुळे पीठ छान मुरले की मग चपाती छान होते आपली। आता आपण ह्याला भाजून घेऊया। तवा आपला चांगला गरम झालेला पाहिजे पहिला, नाहीतर चपाती बरोबर कच्ची राहण्याची शक्यता असते। बघा आपला तवा छान तापला आहे।
तर बघा आपली चपाती किती छान झाली, फुगल्या पूर्ण आतनं आणि मऊ पण झाल्या। अशा प्रकारे आपण सगळ्या चपात्या करून घ्यायच्या आता। तर चला तर आता आपण दुसरी चपाती करून घेऊया। सगळ्या चपात्या अशा प्रकारे करून घ्यायच्या आता आपल्याला। खूपच सोपी पद्धत आहे बघा। आता करतो बघा। अशा प्रकारे तुम्ही आता सगळ्या चपात्या आपण करून घ्यायच्यात आता। बघा चपाती किती छान फुगल्या। आता चपाती बरोबर खाण्यासाठी भाजी करूया आपण। चला तर मग आता भाजीची रेसिपी दाखवते मी तुम्हाला। एकदम मऊसूत गोल गोल छान चपात्या झाल्यात। चला तर आता आपण भाजी करूया। बीटची भाजी करणार आहोत आपण। लहान मुलं बीट वगैरे खात नाहीत, मग मी अशा प्रकारे बीटची भाजी करते, त्यामुळे खातात मुलं पण आणि खूप टेस्टी होते भाजी ही। तर आपण थोडासा यात मसाला घालायचा आहे बघा। थोडंसं कोथिंबीर, लसूण, अर्धा पाकळ्या आणि खोबरं थोडंसं घातलं आहे मी, आणि थोडंसं जिरं घालायचं आहे यात आणि मसाला करून घ्यायचा आहे आपण। आणि कांदा एक बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घेतलाय। चला तर मग आता मी वाटण करून घेते आणि मग तुम्हाला रेसिपी दाखवते। चला तर आता आपण भाजी करून घेऊया। चला तर आता तेल घालून घेऊया। 1 चमचाभर तेल आहे। हे मी बीट, एक मोठं बीट घेतलेलं आणि ह्याला धुवून चिरून घेतलंय। आता कांदा घालूया। थोडंसं आपलं तेल तापलं की कांदा घालायचा बघा। तेल तापलंय आपलं। आता ह्यात कांदा घालून घेऊया आपण। आता कांदा घालून घेऊया। थोडंसं कांदा लाल झाला खूपच सोपी भाजी आहे ही, आणि मुलं भाज्या खात नाहीत म्हणून, बीट वगैरे खात नाहीत म्हणून असं केलं ना आपल्या शरीरातलं हिमोग्लोबिन पण वाढतंय आणि बीटाची भाजी पण खूप छान होते। त्यामुळे नक्की करून बघा तुम्ही पण। आता थोडंसं हे आपला कांदा लवकर भाजण्यासाठी थोडंसं आपण मीठ घालायचं आहे आता, म्हणजे कांदा लवकर आपला फ्राय होतो। आता मी थोडंसं मीठ घातले।
बघा आपला कांदा आता लाल झाला आहे. आता टोमॅटो घालून घ्यायचं आहे. आता मगाशी जे आपण हे केलं तर त्याचं वाटण केलंय मी, ते घालून घेऊया. तुम्हाला कसं तिखट वगैरे आवडतं तसं लाल तिखट घालून घ्यायचं आहे. आता आपला बघा मसाला छानपैकी परतून झाला. 2 मिनिटं परतायचं आहे आणि मग त्यात बीट घालून घेऊया. आता थोडं आणि मीठ घालायचं आहे. आता पाणी घालून घेऊया. थोडंसं याला शिजायला थोडा वेळ लागतो बीटला. आता आपण याला 7 मिनिटं शिजवून घेऊया भाजी. मग आपली भाजी तयार आहे बघा. चला तर मग भाजी शिजवून घेते. तर बघा आता आपली बीटची भाजी तयार आहे बघा. छानपैकी शिजली आहे. थोडंसं ह्यात पाणी करायचं आहे म्हणजे टेस्ट खूप छान लागतं याचं. तर आता आपण सर्व करून घेऊया. तर बघा आपली आता बीटची भाजी तयार आहे मस्तपैकी. आणि बघा चपात्या पण कसल्या मस्त झाल्यात बघा, तुम्ही बघू शकताय. आतनं पण ह्याला एकदम मऊ झाल्यात आणि पदर पण सुटल्यात 2-3. बघा आतून पण किती छान झाल्या मऊ. तर अशा प्रकारे आपली चपाती भाजीची रेसिपी तयार आहे. नक्की करून बघा घरी, तुम्ही नक्की करून बघा. आणि माय मॉम्स किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.